नगरीचा राजा उग्रसेन, मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, त्याच्या पोटी पुत्र कंस हा राज काही करी आनंदान, राज काही करी आनंदान, राज काय करी आनंदान, राज काय करी आनंदान, राज काही करी आनंदान, राज काही करी आनंदान, राज काय करी आनंदान, राज काय करी आनंदान, संपत्ती दिली देवाना, संपत्ती दिली देवाना, संपत्ती दिली देवानं, संपत्ती दिली देवानं, तोट नाही धन संपत्तीला, तोट नाही धन संपत्तीला, लोट नाही धन संपत्तीला, लोट नाही धन संपत्तीला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, मथुरेचा बाजार बंद झाला, संसाराने लाल झाला, संसाराने लाल झाला, संसाराने लाल झाला, संसाराने लाल झाला, शिवाय काही ठेवलं पाऱ्याला, शिवाय काही ठेवलं पाऱ्याला, काय काय ठेवलं मारायला, शिवाय काय ठेवलं मारायला. रान दरबार भरायची वेळ झाली तरी हा बाळू हवालदार राहिला तरी कुठे? अरे हे बाळू जसं जसं पाणी पड तोच मला याद कर, जसं जसं पाणी पड तोच मला याद कर, चंद्रचं पाणी पडलं, बोरी मला याद कर, चंद्रचं पाणी पडलं, बोरी मला याद कर. काय काय मोठी गंमत झाली. गंमत? अरे ड्युटीला निघालो, हा अर्ध्यापर्यंत आलो बरोबर. आणि बघतो तर काय काय रे? अरे रस्त्याच्या बाजूला लोकांनी भाताची मळणी घातलेली. म्हणजे भात जोडायची. अरे भात जोडायची, भात पेरायची वेळ झाली तरी लोक भात जोडतायत. अरे मग पुढे काय झालं? मग पुढे झालं काय, त्या मळणीमध्ये फक्त दोघीच माणसं, दोघी? एक म्हातारी आजी हा. आणि एक मुंबईला तरुण मुलगी, ते काय म्हणतोस तरी काय? दोघी. आणि तेवढ्यात काय झालं, काय झालं? आता पावसाचे दिवस, पावसाचे दिवस चालू पाऊस झाले. पडायला चाललो ना, मग म्हटलं काहीतरी मदत केली पाहिजे त्यांना. अरे माणूसची तर काहीतरी मदत केलीच पाहिजे. बरोबर. मदत करायला गेलो, हा कागद वगैरे टाकला त्यांच्या सगळं हातावर, केलं. पेंडा वगैरे ढाकला त्यांचा गवर हा. वगैरे, आणि त्यांना काय सांगितलं, काय सांगितलं? मी तुम्हाला मदत केलेली आहे, बरोबरच आहे. विसरायचं नाही, लक्षात कसं कसं ठेवायचं. ठेवायचं? जसं जसं पाणी पड तोच मला याद कर, जसं जसं पाणी पड तोच मला याद कर, चंद्रचं पाणी पडलं, बोरी मला याद कर, चंद्रचं पाणी पडलं, बोरी मला याद कर. गंमत झाली. हा. पण मी काय म्हणतो, तू लवकर आलाय, बरोबर. आज महल कसा आनंदीमय झाला पाहिजे. महाराज महाराज याची वेळ कधी येऊ शकतात, आपण त्याची वाटच बघूया. कुलात जन्म घेऊन स्वतःच्या बापाला कैदेत ठेवून 14 चौकड्याचे राज्य चालवणार मथुरे नगरचा राजा कौश काय करणार. नेहमी गवळींचा बाजार 10 वाजता परत असते आणि आज 12 वाजता तरी पत्ता नाही. शिपाई आपला बारा कसं काय चाललाय? मुला बच्चा खळीप्रमाणे. ठीक आहे बाई, तुम्हाला माहित आहे का काय नेहमी गवळींचा बाजार 10 वाजता परत असते होय, आणि आज 12 वाजता तरी पत्ता नाही. हा बाजार कुणी बंद केला? आम्हाला तर याची खबर नाही, काही अद्याप पत्ता नाही आम्हाला. बरोबर. आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही पायरा करता का बापा करता? लोक काय म्हणतात तिकडून, डांबा उडव. डांबा फुटला की समजेल. तुला माहित आहे का, मला माहित आहे. सांगा. तो नंदा यशोदेचा काटा कृष्णा त्याचं काम असलं पाहिजे. काय? कोण? नंदा यशोदेचा काटा? कोण? काटा कसं काय म्हणता का छतामध्ये? नंदा यशोदेचा आणि घाम तापलेला लय दिसतोय, दूध कमी पडलेलं दिसतंय. हे नंदाचा काटा नाही, मग नंदा यशोदीचा कार्टा कृष्णा, हा त्याचं काम असलं पाहिजे. हे मग आता पुढे करायचं काय आपण? काय करूया आपण, कुठे भेटणार तो आपल्याला? तुला तर कुकुरच भेटेल. तो गोकुळाला तर कुंजवर दही खात बसला काय असेल. म्हणतोस तरी काय? मग स्वारी करायलाच पाहिजे. स्वारी करा, तिकडे शोधू आणा त्याला. बरं, ठीक आहे, चला चल तर. तर मग. स्वारी गेली कुंजवनावर, 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 स्वारी गेली कुंजवनावर. ए, 61.
अरे गेलास कुठं? हा काय अरे घेऊनच आलास? घेऊनच आलो. काय म्हणतोस काय? आता जवळ कोण देणार? तूच दे बाबा. आणलं मी तूच दे जवळ. महाराज विचार असो तुझ्या मातेने काय केलं नाही, पित्याने काय केलं नाही, काय केलं ते कार्टा किसना तूच केले. कार्टा किसना लहान तोंडी मोठा घास मारू नकोस. कधी जाते तेच पाहतो.